आपल्या परिस्थितीमध्ये बरं का एक परमार्थाचा अंकुर किंबहुना नागपूरमध्ये परमार्थाचा जो अंकुर निघाला त्या अंकुरापासून बाकीचे अंकुर निघत गेले अशी महान पार्श्वभूमी आपल्या या संतांजी महाराजांकडे आहे. कारण संतांजी महाराज जे शिष्य आहेत, जो कलश अवतार आमच्या साधू संतांचा त्यांचे ते शिष्य आहेत, लेखक आहेत, असे असणारे संतांजी महाराज आणि त्यांचा हा पुण्यस्मरणोत्सव आणि आज पुन्हा वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक पंथ म्हटला की त्या पंथाला पार्श्वभूमी, पंथा करताना देव असावा लागतो, पंथा करताना तीर्थ असावं लागतं, पंथा करताना व्रत असावं लागतं आणि पंथा करताना ग्रंथ असावे लागतात. मोघम बोलणं याला कथा म्हटलेलं आहे. जे आठवल ते बोलायचं, मोघम अनुमान करायचं, याला फारसं महत्व नाही. तुकोबाराय म्हणतात, आधारा वाचून काय सांगशील कहाणी. कहाणी म्हणजे कथा. म्हणून संप्रदाय टिकण्या करताना प्रत्येक संप्रदायाला पंथाला ग्रंथ आहे. ग्रंथाशिवाय आधार नाही. कोणताही घ्या, बुद्ध घ्या, इस्लाम घ्या, ख्रिश्चन घ्या, काय अनेक जे असतील ते शीख घ्या, वैदिक घ्या, वारकरी संप्रदाय घ्या, प्रत्येकाला आधार ग्रंथ आहे. हो, तुम्ही कशाच्या माध्यमातून लोकांना प्रतिपादन करसाल? तुमच्या मनाच्या सांगण्याला काय किंमत आहे? तुम्ही सर्वज्ञ नाहीये. सर्वज्ञ शास्त्र आहे, ग्रंथ आहे. साधू संत जरी बोलत असले, वास्तविक त्यांचा मोठा अधिकार आहे, पण ते सुद्धा म्हणतात आम्ही आमचं बोलत नाही. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथी चालू जातात. सांगायचं तात्पर्य ग्रंथासरे लागतात. ग्रंथ म्हटलं की बरं का त्यात पुन्हा त्या संप्रदायाला व्रत असावं लागतं. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एकादशीला फार मोठं महत्व आहे. हो, नामदेव महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज म्हणतात, आम्हा व्रत एकादशी विठ्ठल बर का देव केशव तीर्थ तुळशी. अरे आमचं तीर्थ तुळशी आहे, देव केशव आहे. सांगायचं तात्पर्य व्रत आहे. प्रत्येक व्रताचं वेगळं वेगळं महत्व आहे. हो महाराज, आता काय सांगू तुम्हाला. वास्तविक 12 महिने आहेत. 12 महिन्यामध्ये 2 एकादशी पडतात एका महिन्यात. 12 × 2 = 24 एकादशी आहे. त्या 24 एकादशीचं वेगळं वेगळं महत्व आहे. म्हणून असं जे एकादशी सारखं व्रत नाही. हे व्रत केले की सर्व आलं. एकादशी व्रत केल्यानंतर सर्व व्रत त्याच्यामध्ये आलेले आहे. जसे हत्ती के पाव में सबके पाव, हत्तीच्या पाया सर्व देते.
समुद्रात स्नान केल्यानंतर सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य लागतं. तसं एकादशी व्रत केल्यानंतर सर्व व्रताचं पुण्य प्राप्त होतं. त्याचा अर्थ तुम्ही चौथ करू नका, शिवरात्र करू नका असा नाही बरं का, लक्षात ठेवा. ते तर कराच, त्याच्याबद्दल वाद नाही. ते नित्य नैमित्तिक जे कर्म असतात ते करावं लागतं. सोमवार आहे, गुरुवार आहे, शनिवार आहे. पण जर यदांत करते त्यात काही त्रुटी जर राहिली तर या एकादशी व्रताला भरून निघते. सांगायचं तात्पर्य एकादशी व्रत आहे. तिसरं कारण सांगतो मी तुम्हाला. हा महिना कोणचा आहे? ते बरं झालं तुम्ही ना जानेवारी म्हणलं. अहो मला बरेच लोकांना शुभेच्छा पाठवल्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तितक्यातून शुभेच्छा पाठवली आमच्या आबीनं. आपलं वर्ष कोणतं आहे ना रे? माझ्या मोबाईलवर आहे, पाहून घ्या. आपलं वर्ष गुढीपाडवा आहे. काय हिशोबा करतात नाही. आणि आपल्या वर्षातून त्या वर्षात फार फरक आहे हो. आपलं वर्ष सकाळी सूर्योदयापासून सुरुवात होते, यांचं रातच्या 12 वाजता सुरू होते. आमचं वर्ष गोड धोड खाऊन साजरं होते, त्याचं वर्ष बोलू का? बोला. आणि एका पुण्याला 40 टन मासे लागले. बापरे, मासे खाऊ, मांस खाऊ, दारू पिऊ. अरे कोणता आनंद म्हणतात. आमचं गोड धोड चांगलं वर्ग अगदी करून बरं का साजरं केलं जातं. आमच्या वर्षाचं स्वागत केलं जातं. यायची स्वागत फुकून देतात, फटाकडे फोडतात. कोणाचं घर फुकतंय, नांदे काय फुकतंय, सोडा जाऊ द्या. माझा विषय काय चालला की हा जो महिना आहे तो मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये 12 महिन्यात लोकांना जी अलर्जी लागते शरीरात ती प्राप्त होते. बाकीच्या 11 महिन्यात नुसता जगते. पण जी ऊर्जा लागते, जी अलर्जी लागते ती या मार्गशीर्ष महिन्यात प्राप्त होते. तुम्ही किती खा पचत नाही. अहो जेवढे तेलकट खा, तुपट खा, मसालेदार खा, सर्व 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 असते लगे भस्म होऊन जाते आणि ती ऊर्जा शरीरामध्ये जाते. म्हणून भगवंतानं सांगितलं, अरे बाबा हा महिना ऊर्जा प्राप्त करून देणारा मी आहे आणि मी ते पचवतो. पचाम्यहम, मी ते पचवतो आणि त्याला मी ऊर्जा प्राप्त करून देतो. ही माझी विभूती आहे. मासानाम मार्गशीर्षोम मसूनाम कुसुमासरा. असा असणारा मार्गशीर्ष महिना, एकादशी संताजी महाराजांचा उत्सव. एक पहा, आपली एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जोपर्यंत कार्तिकी होत नाही तो म्हणजे एकही उत्सव नाही. कार्तिकी झाली की पहिला माऊलीचा सोहळा, दुसरा स्वपनकाचा सोहळा, संत इथून संपूर्ण समाधी सोहळे सुरू जून पर्यंत, म्हणजे जवळजवळ ज्येष्ठ महिन्यापर्यंत सर्व संतांची उत्सव या काळात येतात. पावसाळ्यात फार कमी आहे. तुलसीदासजीची आहे, नरहरी सोनारांची आहे, 2-3, पण सर्व या कालाला महत्व दिलेलं आहे. माऊलींच्या समाधी सोहळ्याने पूर्णता प्राप्त होते. असा जो असणारा उत्सव आमच्या संतांची महाराजांचा. आणि असं या बरं का जो असणारा समय आहे याला महत्व असल्या कारणाने आपल्या पूर्वजांनी
एक आपल्याला मार्गदर्शन म्हणून केलेलं आहे. मी तर तुम्हाला सांगेन, अख्ख्या नागपूरला मार्गदर्शन करणारा उत्सव जर कोणता असेल तर महाराज संताजी महाराजांचा आहे. या उत्सवाला एक असा काल होता, बोलू का, 54 ते 58 वर्ष झाली मला इथे येऊन. त्यातले 2-3 वर्ष सोडून द्यायची मधले कोरोना झाला म्हणतात काहीतरी, पण येऊ शकलो नाही. 72 पासून येतो, मोजून ठेवा, तेव्हापासून येतो मी, तेव्हापासून हा कार्यक्रम पाहिलेला आहे. इथले कोण कोण कार्य अधिकारी होते, कार्य करणारे होते, कोणतं कोणतं काम केलं माझ्या डोळ्यासमोर. मी आलतो तेव्हा बापू लग्न सुद्धा झालं नव्हतं बरं का, आता 72 वर्षाचा मुलं झालं लक्षात ठेवा. बोलतो कशा करताना रामचंद्र बाबांच्या बरोबर परमपूज्य रामचंद्र बाबाच्या पिंपळगावकर तिथे कीर्तन असायचं. अरे रस्ता बंद करून टाकत होत रे. इतका कार्यक्रम भव्य आणि दिव्य. अमृतबाजी, माधवरावबाजी असे प्रकार संपूर्ण एक ओटले होते. आणि त्या कार्यक्रमा करताना सर्व लोक वर्ग सहकार्य. अहो इथलचा जो असणारा प्रकार, मंदिर छोटस होतं आणि फार मोठं झालं. इथे पंक्ती बसायच्या, इकडे महिला बसायचं, हनुमंताच्या समोर फक्त तेवढे लोक बसायला जागा असायची. आणि अशामध्ये बरं का तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने बरं का टिकलेला आहे. आपण शताब्दीकडे वाट करतो बरं का, लक्षात ठेवा. 99 वर्ष झाले सतंजीपुरातल्या जे काही मंडळी आहेत, संताजी महाराजांचे उत्सव म्हणायला मोहल्यात राहणारे. लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी भव्य दिव्य 100 वर्षाची तयारी करायची बरं का, लक्षात ठेवा. 100 वर्षाचा बघा उत्सव आपल्याला पुढच्या वर्षी करायचा आहे. तारखे आतापासून घ्यावा लागणार आहेत. सप्ताह कार्यक्रम म्हटला की भयंकर अगदी बरं का लावतोड असतं. पैसा उभा करावा लागतो, श्रम उभा करावं लागतं, पंक्ती उभा करावं लागतं. सर्व गोष्टीला आतापासून लागा. आतापासून लागलं म्हणजे ताण पडणार नाही. वेळेवर जर म्हटलं मग काय करणार हो. अहो निवडणूक यायच्या अगोदर लोक 12 महिन्यात उड्या मारा गेले दोघं. काय केव्हा होते काय होते आपल्याला घेणं नाही, पण त्यांचं तसं नियोजन असते तसं आपलं हे सुद्धा भव्य आणि दिव्य. अरे आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं हे बरं का दिव्य करून दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांना आनंद वाटत की आमची परंपरा हे चालवा लागले आणि चांगल्या पद्धतीने करायला लागले. म्हणून एवढ्या करताना आतापासून कामाला लागा. असा प्रकारचा असणारा 99वा उत्सव. त्या 99 उत्सवातली आजची एकादशीची प्रवचनाची सेवा आणि प्रकाश सेवे करताना घेतलेला अभंग हा 9व्या अध्यायातील 34 क्रमांकाचा असा श्लोक आहे. श्लोकाची पार्श्वभूमी अशी आहे. अर्जुनाला भगवान सांगत असताना सांगतात, तुझं जर कल्याण जर करून जर घ्यायचं असेल तर काय पाहिजे, तर भक्ती केली पाहिजे. जीवाच्या कल्याणा करताना कर्म, उपासना, ज्ञान या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी मी कर्माचाही विचार सांगत नाही तुमच्या समोर. त्याचप्रमाणे तुम्हाला ज्ञानाचाही विचार सांगत नाही, भक्तीचा विचार आपल्या समोर मांडतो. कारण भक्ती केली की सर्व पाठीमाग आपोआप येते हो. पुढे भक्तीने धरलेली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केले ते आचपळे होती, सिद्ध आणूनी लावली पंथीला. भक्ती आहे.
भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे हे लक्षात ठेवा. जे जीवाच्या कल्याण करताना ज्ञान लागत असतं त्या ज्ञाना करताना भक्ती आहे. ज्ञान आहे पण भक्ती नाही, तर ते ज्ञान आहे पण कसं आहे, पोरत आहे. कशाप्रमाणे, अहो दूध गोडच आहे पण त्या गोड दुधाला चवी आणण्याकरताना थोडी साखर हवी आहे. दूध गोडच आहे बरं का, दूध ज्ञानोबा सांगतात, आमचा साधू संतांवर विश्वास आहे. पाहे पा पवित्र आणि गोड, त्याला गोड म्हटलेलं आणि पवित्र म्हटलेलं आहे. अहो दुधासारखी पवित्रता आणि श्रेष्ठता कशातच नाही. म्हणून असं जे असणार, पण त्या दुधाला जरा थोडस काय असतं की ज्या पद्धतीने जीवाच्या जिभेला सवय लागली, जीवाची जिभली मोठी चव चालेवर थोडं त्याला कमी जमत नाही. थोडं फिक्क असेल जरा फिक्कच जमत. दोन नामाज म्हणायचे गुरुवर्य, आम्ही ज्ञानेश्वरी शिकत असताना ते म्हणे आमच्या इथे गोड खाणारा माणूस होता. कितीही गोड लाडू केले बरं झालं ना, दोन नामाज महाराज थोडं सपात होते ती साखर हे कमीच आहे. दोन महाराज म्हणाल एकदा त्याला प्युअर साखरेचाच लाडू घातला, बरं आहे का, थोडी सपातच होती. म्हणजे आता काय डोंगलं टाकायचं का, म्हणजे असे काही गोड खाणारे लोक आहेत. गुरुवर्य माधवरावजी महाराज ते म्हणायचे, हे मागच्या जन्मातले मुंगळे होते. मुंगळे माकुड्याला गोड लागते का नाही, ते म्हणजे मागच्या जन्मातले माकुडे होते म्हणून त्यांना इतकं गोड आवडतं. सोडा बोलतो काय, त्या दुधाला विशेषत्वाने चवी येण्याकरताना साखरेची गरज आहे. तसं ज्ञान गोड आहे. बर का, वेदांत तू महारसो मोदको मिरवे. महाराज माऊलीने पहिल्या अध्यायामध्ये सांगितले किती गोड आहे. पण गोड नावे क्षीर परी साखरे चाले, तैसे जाना ब्रह्मज्ञान बापुडेची भक्ती. पण ब्रह्मज्ञान जरी चांगलं असलं पण मला त्याला भक्तीची जोड पाहिजे. म्हणून तुकडोजी बुवा सुद्धा म्हणायचे बरं का, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे म्हणायचा. आम्ही पहिले बद्दल सांगत असतो बरं का, मला अभिमान आहे. मी त्या संप्रदायात होता पूर्वी, नंतर वारकरी झालो. पण गुरुदेव सेवा मंडळामध्ये सुरुवातीला त्यांच्याकडेच होतो. बरेचसे पद माझे पाठ आहेत, त्यांचा बराचसा अभ्यास आहे. पण बोलतो कशा करताना अशी भक्ती आहे. पण भक्ती करण्याकरताना हे बघा कुठंच निवांतपणा सांगितलं नाही बरं का, गडबड केली पाहिजे. करावी तातडी परमार्थी, गडबड केली पाहिजे. करुणा नाही, कल करे सो आज करे सो अब्बी. अरे बाबा क्या जीवनी की पकड़ी आस, हाकू लिया नाही तेरा घास. या जीवनात हे काळा नळाची तुंडी घातली लोणीयाची हुंडी, मासी पाख पाकडे तवय सरे. याचे विश्वास नाही हो महाराज. आता काय सांगू, इथं वयाची मर्यादा नाही, तुमच्या वेळेची मर्यादा नाही, काही नाही, काही नाही. असा जो असणारा जो आहे, म्हणून एवढ्या करताना परमार्थाची गडबड सांगितलेली आहे. वेळ करू नये, वेळ घालवू नका. जितकं पण हे बघा, परमार्थ करण्याकरता पुन्हा अजून मी तुम्हाला सांगतो, परमार्थ करण्याकरताना संसार तुमचा मातीत घालून परमार्थ करू नका. संसार चोख करायचा, त्यातून जितका वेळ मिळेल तितका बरं का परमार्थ करायचा.
कोण सांगितलं तुम्हाला की संसार सोडून बोंबलं तिला? नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. दळता कांडता हरी बोला. आमचे नाथबाबा म्हणतात हरिपाठा. अरे दळण करता पाहिजे तोंडाला काय काम आहे? हा, कांडण करत असताना तोंडाला काय काम आहे? लोकांना सवय नाही भरतात, हाताने काम करतात आणि लोकांच्या गटाला तोंडाने उपसतात. भाऊसाहेबांचं वाक्य बरं काय, भाऊसाहेब म्हणायचे, गुरुवर्य भाऊसाहेब म्हणायचे, अरे लोक हाताने काम करतात लोकांच्या गटाला तोंडाने उपसतात. अरे काय कशा करतात? म्हणून बोलतो कशा करताना माझा विषय काय झाला की आपला संसार करीत असताना परमार्थ करता येते करावा, आणि तो चांगला, आणि तो संसार राहत नाही हो, तो संसारच परमार्थ होते. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. आणि ही जी योग्यता पात्रता कशाला प्राप्त होते? तर भक्तीने प्राप्त होते. बरं का, लक्षात ठेवा. म्हणून माऊली या ठिकाणी या श्लोकाची संगती जोडण्याकरता नववी ग्रंथात तरी झडझडून महिला आणि बरं का, याच्यातली बरं का 16 क्रमांकाची ओळी आहे, 516 क्रमांकाची ओळी, आणि नंतर हा श्लोक सुरुवात होते. तरी झडझडून महिला अनेक, भक्तीचे वाटेला जे पावशी अव्यंग निजधाम माझे. माझ्या जर तुला धामाला प्राप्त यायचं असेल तरी झडझडून, गडबडीनं, वेळ करू नको, झडझडून महिलांनी ये भक्तीचे वाटेला आणि या भक्तीच्या मार्गाला लागा. आणि या मार्गाला लागल्यानंतर जे पावशी अव्यंग निजधाम माझे, जे स्थान प्राप्त झाल्यानंतर ज्या स्थानाला नाश नाही असं अव्यय, त्या माझ्या स्थानाला पावशील. आणि त्या भक्ती करताना तू कशी भक्ती करशील? भक्तीने सांगितलं, जडजडून बोलला नाही, पण कशी कर? अहो महाराज, भक्तीच्या बाबतीत बरं का बोलत असताना विश्वमाऊली ज्ञानोबांनी 13व्या अध्यायामध्ये बरं का चिंतन केलेलं आहे. सोमवार आला की चालला कुठं? महादेवाला. आता सध्या महादेवाचा उदून चालू, मला मान्य आहे महादेव चांगलं विचार, पण सध्या चाललंय कशाने कळना परमार्थाला लागा लागलेत ना, कोण्याही का मार्गाने लागते मला. सध्या महादेवाचा उदू चांगला आहे, शिवपुराणाला भरपूर बरं का त्या ठिकाणी घडते, चांगलं आहे बाबा. आमचं ती एकच आहे, फक्त त्याची पद्धत सांगायची वेगळी आहे. आमचं म्हणणं एकच आहे, कोण्याही मार्गाने आपण भक्ती करा. आता त्याच्या विशेषणानं लोकांना विशेष वाटलं, चांगलं आहे बाबा, त्याला काय हरकत नाही. पण कसा झडझडून व्हायला अनेक, पण झडझडून निघायचा. पण भक्ती करत असताना कशी करायची? अंधश्रद्धेनं भक्ती करू नका, हे लक्षात ठेवा. देवाला जाणून भक्ती करा हो. देवाला न जाणता जर भक्ती केली तर काय उपयोग आहे? देव कसा आहे हे कळलं पाहिजे. अहो, भक्ती केल्यानंतर सुद्धा देव कळलंच असं नाही. नामदेव महाराज भक्ती करत नव्हते का? ज्या नामदेव महाराजांनी जगविख्यात एक ख्याती प्राप्त करून घेतली, दगडाच लाखो वर्षाचं जुनं मंदिर फिरवलं. फिरवेले देऊळ जगा माझी ख्याती. लोक देवाला नैवेद्य दाखवतात का खाऊ घालतात? नामदेव हाती दूध प्याला. आपण नुसतं देवाजवळ ठेवतो कोजागिरीच्या दिवशी संध्याकाळी, याच्यापेक्षा काही पुन्हा नाही. त्या दुधाची त्याची फारकत. नामदेवानी जेवू घातलं, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी.
एवढंच नव्हे, नामदेव महाराज करताना देव रडत होते हो. आता नामदेव महाराजांच्या बाबतीत मी बोललो होतो, केशव महाराजांना सकल संत गाथ्याचं पारायण होतं, नामदेव महाराजांचा गाथा होता. मग मला सहज तो देवाड्याला भेटायला म्हणे, बाळजी म्हणे केशव महाराज आले, शेवटचा दिवस होता, दुसऱ्या दिवशी का म्हटले, मग त्यांचा मुक्काम आहे म्हणे, मग कीर्तन करतील का आणि करतील ना. लगेच मी त्याची संगत गेलो बरं का, त्याच्या घरी दर्शन घेतलं. या सीताराम महाराज, या सीताराम महाराज. म्हणलं महाराज तुम्ही आले, चांगलं झालं, कीर्तन करा. कसं ते बोलतात, अहो सिटी आहे, सिटीतले ठराविक कार्यक्रम असतात लोकांचे. महाराज सिटी मान्य ठराविक कार्यक्रम माझाच, मी तुम्हाला सांगायला आता तर काही वाट नाही. त्या मी बोलत बसलो, सीताराम महाराज म्हणे केवढं तुम्ही मोठं मन केलं, जागराचं कीर्तन, काल्याचं कीर्तन बहुतेक टाळत नसतात. म्हणलं महाराज मी वारकरी संप्रदायाचा आहे, मला परंपरा मान्य आहे. आज नामदेव महाराज जर झाले नसते तर भक्ती कोणा सांगितली असते. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, म्हणून मला नामदेव महाराज पूज्य आहेत. मग तुम्हाला विनंती करतो, माझी विनंती ऐकली बरं का. बोलतो कशा होताना की त्या वेळेला मी त्यांच्याशी बोलत बसतो. खाली घेतल्यानंतर मला नामदेव महाराजांचं जन्मस्थान करून महाराज तुम्ही वंशात जन्माला आले पण अभ्यास केला नाही, कुठं बोलत नाही. बजरंग बलीच्या पुढे लक्ष ठेवा महाराज. जर नामदेव महाराज पंढरपूरचे होते, त्यात नामदेव महाराजांचा अभिनय आहे. भगवंताला भेटल्यानंतर देव रडू लागले आणि बोलू लागले, तुम्ही जाता गावा हुरहुर वाटे जेवण. तू पण गावाला चालले होते, हे जर गाव होत पंढरपूर, मग तुम्ही जाता गावा हुरहुर वाटे जीवा, भेटेल की मजा लागेल. तुम्ही तुमच्या गावाकडे गेल्यानंतर तुमची माझी भेट कशी, हे कसे काय लावायचे. धावून या देव गळा घाले मिठी, स्फुंद स्फुंदोनी गोष्टी लावायचे कसे प्रकार. माझ्या समोर ज्ञानेश्वरी खोटं बोलत नाही. सीताराम महाराज म्हणे आम्ही समर्थाच्या पोटी जन्माला आलो, पण आम्ही त्याचा अभ्यास केला नाही, आम्ही फक्त आऊबाईचे वंशज म्हणतो हा शब्द वापरला. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंट, हे प्रमाण तुकाराम महाराज म्हटलं. महाराज माझ्या समोर आम्ही समर्थाच्या पोटी जन्माला आलो, एवढंच फक्त, आम्हाला बाकीचं काही माहित नाही. बोलतो कशा करताना, ज्या नामदेव महाराजा करताना देव रडत होते, त्या नामदेव महाराजांना भक्तीमुळे देव कळालं होतं का. इथं जे झडझडून वहिला अनेक ये भक्तीचे मार्गेला का म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांना. नामदेव महाराजांना सुद्धा देव कळला नव्हता तेव्हा. जेव्हा नामदेव महाराजांना ज्ञानोबारायांनी बरं का त्या सावता बाबाच्या बरं का आरम नांदलं, तेव्हा देव कळला. मला सांगायचं काय, देव कळणे तेने खेचा विसर केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कार अशा वयात बरं का. हा खेचर स्वामीचा अनुग्रह प्राप्त झाला आणि सर्व ठिकाणी परमात्मा आहे, ही खरी भक्ती आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. मुनी एवढ्या करताना तो भक्ती कशी कर, मनमना बघ माझं होऊन कर, हे लक्षात ठेवा. माझं होऊन केलं पाहिजे, माझं होण्यात आनंद आहे. संसार जो होतो तो माझं होऊन असतो. ती दुसऱ्या कुळातली असते, हा दुसऱ्या कुळातला असतो, पण त्यांचा जो संसार एकमेकाचे एक होऊन असते म्हणून होते. तसं भक्ती करत असताना भक्त आणि देव एक झाला पाहिजे. म्हणून मनमना भव
माझ्याशिवाय तू दुसऱ्याला कोणाला म्हणू नको. जो होय माझा अनन्य शरण, अनन्य बरं का, अनन्य भावानं बरं का. स्त्री जशी तिच्या पतीशी अनन्य भावानं एकरूप होते, तसं भक्ताने मनाने अनन्य भावाने एकरूप झालं पाहिजे. म्हणून मन मना भव, तू माझ्या मनासारखा हो, माझ्यासारखा हो. मन मना भव मत भक्तो आणि भक्त हो. माझ्या मनासारखा, माझ्या मनाप्रमाणे तू माझा भक्त हो. मनमना भवन बघतो मध्याची माम, माझ्याशिवाय दुसऱ्याला कोणाला नमस्कार करू नको. अरे शरण येण्याकरताना परमात्मा ते कोणापुढे जाऊन काही उपयोग. जो हे मज अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीचे. तुकोबारे सुद्धा म्हणतात, म्हणोनी सर्व भावे, सर्व भावे म्हणून शरण जावे सर्व भावे देवासे. अरे देवाला शरण गेलं पाहिजे, दुसऱ्याला शरण जाऊन काय उपयोग आहे. आणि त्या देवात जर श्रेष्ठ जर बळया माझा पंढरराव जोया देवाचाही देव. महाराज सर्वांमध्ये श्रेष्ठ तो असा असणारा भगवान जो आहे, त्याची शरणागती केली पाहिजे. आणि अशा प्रकारची शरणागती करून बरं मनानं माझा होऊन नव्हे नव्हे जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. अहो मनानं आपण देव रूप झाल्यानंतर कोणतीही जरी सेवा केली तर देवाला समर्पण होते. त्या पंढरपूरला एक उदाहरण सांगतात बरं का. जुनी कीर्तनकार सांगत होते, आता नवे काय सांगतात मला काही माहिती ना बाबा. पण त्या ठिकाणी एक भक्त होती बरं का. हा बाई, तिचं नाव मला आठवे ना, सगुणाबाई. सगुणाबाई नावाची एक भक्त होती. ती देवाची अनन्य भक्त होती. काही का असले की कृष्णार्पण म्हणायचे. दूध उतू गेले कृष्णार्पण, जेवण करत असताना कृष्णार्पण, आंघोळ करीत असताना कृष्णार्पण. एक दिवसात घर झाडलं आणि केर आपल्या त्या याच्यामध्ये घेतला भांड्यामध्ये आणि फेकला कृष्णार्पण. गेला पांडुरंगाच्या पडला तो खकाना. ते बडवे म्हणे बेटा खकाना पण तो फुलं टाकतात, हे केर कोण फेकला. शोधान ते कळलं, त्या सगुणाबाईनं कृष्णार्पण म्हणलं. त्या बडव्याला राग आला आणि गालात मारली होत्या बाईच्या. कृष्णार्पण. अवतीला काहीच नाही, देवाचा काल सुद्धा ना. म्हणजे मला सांगायचं काय की असा जो अनन्य भक्त असतो, काय मला अनन्य भक्त, तो अनन्य भक्त बरं का. आणि देवाला असे अनन्य भक्त फार आवडतात बरं का. जो होय माझा अनन्य शरण, जो मला अनन्य अन्य विषयाना त्यावेळी अनन्यता. अनन्य शब्दाचा अर्थ आहे अन्य विषयाचा त्याग करून जो मलाच मानतो. अन्य विषयाना त्यागो ही अनन्यता. अशी अनन्य प्रकार जे भक्त असतात, त्या अनन्य भक्ता करताना देव सर्व काही करतो. आता किती उदाहरणं सांगू तुम्हाला. अरे आमच्या अर्जुनांना बायको हो म्हणलं बायकोच झाला. आता काय सांगावं त्याचं ते. ज्या वेळेला रथात बसून झाला ते म्हणजे सुभद्रा असते, झाला सुभद्रा. अहो नाही, अहो एका कीर्तनकार लय सांगत बोलत नाही बाबा मला, मी ऐकलं बाबा. अरे देव गेला आणि त्याचे त्या बायकोचं रूप धारण केलं आणि तिची डिलिव्हरी करून आणली. म्हणजे आता आणून याची वेळ नाही. अरे म्हणलं काय सांगा लागला तू, बोलतो कसे अतिरेक झाला बरं का बोलण्याचं. फक्त देव मात्र सर्व होतं एवढं मला माहीत आहे. ते म्हणणं मला पुरुष माहीत नाही. बोलतो कशा करताना मनमना भव मन बघतो मध्याची माम. मला बरं का जा फक्त देवालाच जाणं बरं का. दुसरं जाण्यासारखं काहीच नाही ना संसारात. काय जाण्यासारखं काहीच नाही या संसारामध्ये. फक्त जाणण्या करताना परमात्माच आहे, परमात्मालाच जाणलं पाहिजे. आणि एवढंच नव्हे
मामे वैशिट्युक्तैव ममात्मानं परायणा, तू माझीच पूजा करणार, दुसऱ्याची पूजा करू नको. जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पे, देवाशिवाय दुसऱ्याची पूजा नाही. म्हणून आपल्यात पद्धत आहे, हे लक्षात ठेवा, संतांची किंवा देवाची पूजा दोन्ही एक आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, म्हणून त्यांची पूजा करणार आहोत. आणि पूजा करीत असताना कशी पूजा कर, अरे सर्व ठिकाणी मीच ओत पोत भरला, असा प्रकार भाव निर्माण झाला पाहिजे. भक्ती कर. अहो कहा पगडारो देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. सर्व ठिकाणी परमात्मा आहे हे पाहिलं पाहिजे. अरे बीच बीच में राम रमैया, अरे सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. विठ्ठल जळी सळी भरला, निदा ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने देखील विठ्ठलची विठ्ठलची. मला सांगायचं काय, सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे असा भाव असला पाहिजे. नाही नाही कोणी जरी भेटलं तर ते देव आहे हे लक्षात ठेवा. अहो आमच्या साधू संतांच्या पराकाष्ठा केली हो. अरे म्हणे तुम्ही ज्या सर्पाला विंचूला मारता ते देवच आहेत म्हणे. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे, त्यांना नमस्कार केला पाहिजे, पण प्रश्न करू नका बरं. वंदावे परी शिवू नये त्यांना, नाही तर देव म्हणून लागतात पाय नाकोबा देतो ते चावल ना, त्या स्वभाव आहे. विंचू चावल ना तो, त्याच्याकरता वंदावे परी शिवू नये. फक्त ज्या वेळेला जे आहे ते देवाचे रूपच आहे अशा प्रकारचं करून बरं का त्याची काय केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. आणि तो माझ्या करताना सर्व करणार आहो. एवढंच नाही, तू म्हणे हे मीची करी, तुझं मन माझं माझ्या करता करणं पण. माझ्या भजनी, माझ्या भजनाशिवाय इतराकडे तू भजन म्हणजे भक्ती. कोणाची भक्ती करू नको. सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाचे, सर्व ठिकाणी मीच आहे, दुसरं कोण आहे. याच्यात मोठा भाव साधला बरं का, लक्षात ठेवा. आपल्या अंतःकरणात जे आपल्या प्रकृती धर्माने म्हणा, आपल्या कर्मामुळे भाव बदलत असतात. मित्र भेटला की आदर निर्माण होते. थोडस वैर करणारा जो भेटला तर त्या ठिकाणी काय होते, वैर निर्माण होते शत्रूच्या ठिकाणी. हे होऊ द्यायचं नाही. शत्रू जरी नाही हो, शत्रू सुद्धा शत्रू समजायचा नाही, कारण तो सुद्धा मग तू आमच्या संग विरोध करते, शत्रू करते. अरे तू विरोध करत नाही. वेदांत शास्त्राचा 9वं प्रकरण विचारसागराचं, विचारसागरामध्ये याचं उत्तर आलेलं आहे. अरे तो आपल्याला त्रास देत नाही, आपलं कर्म त्याच्या रूपाने त्रास देते. आपलं जे कर्म असते प्राक्कर्म, त्या प्राक्कर्मामुळे आपल्याला त्याच्या रूपाने त्रास होतो, तो त्रास देत नाही. म्हणून त्या ठिकाणी रामाला त्रास, रामाने मला हिनं त्रास दिला असं नाही म्हटलं काही नाही. तदा दुःख निप्पेरण नाम युधिष्ठिरा, प्रारब्ध सांगितलेलं आहे, माझं कर्म आहे हे लक्षात ठेवा. आणि तीच कर्माने गणित सोडलं. सीतेला वियोग का घडला, कर्मामुळं. रामाला वनवास का झाला, कर्मामुळं. परीशी वारा सादर कर्मे, इथं गणित लावलं ज्ञानोबर आहे. ते आपल्याला त्रास देत नाही, ते आपलं कर्म प्राप्त, आपले असते कर्म ते आपल्याला त्रास देत असतो. म्हणून एवढ्या करताना सर्वांना नमस्कार कर. नमस्कार करणं हे वर्गा सर्वात मोठी श्रेष्ठ भक्ती वर्ग. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने न कळशी आपल्याला सेवा सांगितलेली. आपल्यात पाया पडायची पद्धत आहे. नाही नाही गेलाच पाहिजे, पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडेजन एकमेका. हे भक्तीचं अंतिम साध्य महाराज लक्षात ठेवा. याच्यावर इतिहास घडलेला आहे.
ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज दुकान आपले निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई गोरबा काका सर्व नामदेव महाराज जमले एकमेकाच्या पाया पडले पण नामदेव महाराज कुठे पडले मुक्ताबाईनं लगेच खडसावलं अरे अखंड तुला देवाचा सांगत नाही अभिमान गेला तुझा अरे अजून पण देवाची संगती असून हा नाम्या कच्चा आहे मला सांगायचं काय ज्या वेळेला नामदेवराय नतमस्तक झाले त्यावेळेला चांगदेव मुक्ता ज्ञानदेव आणि नामदेव ह्याचे गुरु कोण आहेत मुक्ताबाई बरं चांगदेव म्हणे आधी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा पण बोलतो कशा करता सांगायचं तात्पर्य सर्वांना नमस्कार केला पाहिजे आणि अशा प्रकारचा नमस्कार करणं हे खरं भक्तीचं बरं का स्वरूप आहे राहिली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि शिवाला विनंती करतो कुंडली कवरते